मम्मी घरात नाही तर मजेत आलेले आहेत. पिझ्झा विझा खात आहे. मम्मी एक सेम 2 सेम आहेत. पावभाजी डोसा खायला आलोय आम्ही खूप महिन्याने. 6 महिने झाले. आधी तर सारखंच असायचं आपला जोगेश्वरी आला की पावभाजी डोसा. Happy birthday to you. Happy birthday dear Kaki. Happy birthday to you. Birthday to you. आज कीर्ती फ्राईड राईस बनवते. उद्या मम्मी येईल तर मग जेवणाचं टेन्शन नसणार, मम्मीच बनवेल. आज कीर्तीला सुट्टी होते तर इथे राईस आहे, सुटसुटीत कोबी आणि हे जो फ्राईड राईस मसाले आणलेले. या कांदा, शेजवान चटणी, सोया सॉस, विनेगर वगैरे मिक्स केलं आहे आणि थोडं उकळल्यावर आपण राईस टाकू त्यात. आज मी हात वर केले, मी बोललो कीर्ती तूच बनव काहीतरी. कीर्ती मग फ्राईड राईस बनवते आपल्यासाठी. घे ना हात, थोडं थोडं टाक, थोडं थोडं टाक. सुटसुटीत झालंय ना भात मस्त. हा डवळ आधी तेवढं. डवळ चांगलं. ओके 2 मिनटं झालं झालं. ठीक आहे, जा आता ढवळतो पुढे मी. सकाळचे 5 वाजलेत आणि आपण दादरला आलो. मम्मी गावावर नाही येते तर तिला घ्यायला आलो आहे. आत्या आणि मम्मी दोघं एकत्र आहेत. रोहन तिकडनं ट्रेनने येतो आहे, मी इकडनं बाईकने आलो आहे. प्लॅटफॉर्म तिकीट काढू आणि जाऊन प्लॅटफॉर्मवर उभं राहू. प्लॅटफॉर्म तिकीट काढून घेऊया आणि मग तिकडे विचारूया आपण की कोणत्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागेल ती. एक मिनटं, प्लॅटफॉर्म तिकीट पैसे लावून फिरत होतो. काय होती आपण लवकर आलो, गाडी लेट झाली. खूप लेट आहे. आता ठाण्याला पोचले असणार. आता नाही पोचले. नाही पोचले. मग ठाण्यावर पोचल्यानंतर ठाण्यावरनं आपल्याला अर्धा तास लागेल. तरी पण लेटच निघालो मी. 15 मिनटात गाडी पोचवली. कीर्तीची गाडी आणली, 100ला टिकवलं. हां
का मग मी कामावर होतो, नाईटला होतो. अच्छा. मग जाताना मग आम्हीला टॅक्सी हा आणि मी गाडीने जाईल. पण स्कूटीने बेकार आहे रे, ही लोक कशी पळवत होते भाई. भाई मी आता 100च्या स्पीडला पळतो ना, गाडी अशी ना जेवढे हेत आहेत ना तेवढी गाडी उडते आहे ती आणि हँडल अशी. हा आणि म्हणून ना हँडल पण घट्ट पकडून राहावं असं लागत होतं. तरी पण आलो. एवढं सवय असते ना ती लोक बरोबर सवय असते. आपल्याला बाईकची सवय असते. आपल्याला कसं हलका जरी ठेवलं तरी पण हँडल हालत नाही. हा भाई लय बेकार हालत होती गाडी. वेळणी म्हणलं ही लोकांना मानलं पाहिजे जे स्कूटी चालवतात ना 100च्या स्पीडला. काय खायचं तुला? खाल्लंस ना. अरे कधीच आलं, मला येऊन नाही बोललं तरी अर्धा तास झाला असं. मला वाटलंच तू लवकर निघाला. मी कारण गाडी ट्रॅक करत होतो माझ्या त्या अंदाजे मला समजत होतं गाडी लेटच आहे करून. मी अलाराम लावला रे 4 वाजता उठलो. नंतर मी एम इंडिकेटरवरती बघितलं तर 1:30ची ट्रेन होती. त्यानंतर 15-20 मिनिट ट्रेनच नव्हती. अच्छा ट्रेन 15-20 मिनिट परत ट्रेन नाही तर नंतर गर्दी वाढेल, त्यापेक्षा आरामात जातो. खेचत राहा तू. खेचत राहा फक्त. ते पकड तू चल. आपल्या जागेवर बसून चालती गाडी पकडणे आपला प्रवास हीच आमची शुभेच्छा. किती आहे मोठ? आता टॅक्सी येते नक्की कुठे ते बघायला पाहिजे. नाही ते तर इकडेच आहे, इष्टच आहे. थोडा अजून फरक पडला असेल बघ. खूप रोड आहे का हा? डायरेक्ट सिलेक्ट होईल तुझा. हो ना. हां तर तिकडनं अजून जास्त दाखवतात मला. 295 माझे पण वाढले. 295 झाले. आणि टॅक्सीला टॅक्सीला नाही होत. टॅक्सीच्या काय पण बोलतात 500-600 400 रुपये होत आहेत. चालेल ना? काय असणार बघ दुसरी. तेच आहे एवढेच आज प्रत्येक वेळी रेंज वर खाली होतो. 400 थोडे आता 6:30 नंतर परत कमी होणार रेट थोडा. आता हा नाईटचा चार्जेस चालू आहे त्यांचा. एक काम करतो, ही बघू बुकिंग झाली की मग अजून एकदा ट्राय करतो तिकडचं टाकून कोहिनूर पेट्रोल. हां तसं कर. पण मग तुला हे नंबर पाठवा मला स्क्रीनशॉट लगेच. मग ते तर काय एकदा OTP सांगितलं की संपलं मग विषय. $5.50. मामाचा फोन आला तुला? हां तर मित्रांनो मम्मी गावावरनं आजच आली. सकाळी तिला जागावरनं घेऊन आलो, थोडा आराम केलेला. ब्लॉग एंड करायचा राहिलेला. त्याआधी आज रात्री परत आम्ही तुळजापूरला जाणार आहे. तर नेक्स्ट ब्लॉग असणार आहे आपला तुळजापूरचा. त्यासाठी जर व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.